नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. जसं की आता लग्न सराई सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की लग्न सराईसाठी आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींची गरज असते, खास करून आपल्या स्त्रियांना. आणि आपण छान सुंदर अशा साड्या नेसतो, त्याच्यावरती सुंदर असे दागिने घालतो, छान मस्त मस्त हेअरस्टाईल करतो, मेकअप करतो. म्हणजे आपल्याला कसं सगळं एकदम परफेक्ट हवं असतं, हो की नाही? आणि घरामध्ये तयार होणं आणि लग्न समारंभासाठी तयार होणं ह्याच्यामध्ये खरंच खूप फरक असतो. आता हे सगळं तर झालंच, पण ह्याच्यासोबत आपल्याला हवं असतं ते म्हणजे हेअर ॲक्सेसरीज. आता हेअरस्टाईल तुम्ही कोणती पण करा, अगदी साधी वेणी जरी घातलीत किंवा तुम्ही अंबाडा जरी घातला तरी आपल्याला गजरे वगैरे तर हवेच असतात, नाहीतर एकदमच रिकामा रिकामा वाटतं ते. तर अशी सुंदर सुंदर जे हेअर ॲक्सेसरीज आहेत जे आता खूप जास्त ट्रेंड करतायत, आणि जर तुमचं लग्न होणार असेल, तुमच्या घरातलं लग्न असेल किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या लग्नाला जाणार असाल, तरी सुद्धा ह्या हेअर ॲक्सेसरीज खरंच सांगते तुमच्या पूर्ण सौंदर्यात एक वेगळीच भर घालते. आणि खूप ट्रेंडिंग नवीन नवीन असे हे मी हेअर ॲक्सेसरी शोधून काढलेले आहेत. तो व्हिडिओ अजिबात चुकवू नका, शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही बिलकुल पण हाईप करत नाहीत आहात, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला HYPE हाईप लिहिलेलं दिसेल, तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझ्या व्हिडिओला तेवढे पॉइंट्स मिळतील. त्याला जास्त वेळ न घालवता पटापट आपण बघूया सुंदर सुंदर त्या हेअर ॲक्सेसरी ज्या की आता खूप जास्त ट्रेंडिंग आहेत, पॉप्युलर आहेत. आणि त्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत मिशोवरून आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये. कारण ह्या ॲक्सेसरीज जर तुम्ही इंस्टाग्राम स्टोअरवरती किंवा अशा बाकीच्या ॲपवरती वगैरे बघायला गेलात ना, तर खूप जास्त त्यांची प्राइस आहे, एकदम ओव्हर प्राइस करून ठेवलेल्या आहेत या हेअर ॲक्सेसरीज. बट इथे जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये मिळत असतील तर का नाही घ्यायची. तर सगळ्यात पहिली आपण जी सुरुवात करूया त्या बेसिक गोष्टींपासून करूया, ज्या की आपल्याला हव्याच असतात. तर सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे हे जे अशा प्रकारचे स्क्रंची असतात, ज्याच्यामध्ये थोडेसे छान मेसी असे हेअर लुक दिसतात त्याच्यामध्ये. सो अशा प्रकारचे असतात आणि हे सिम्पली तुम्ही फक्त तुमच्या आंबाड्याला घालू शकता. आणि त्याच्यामुळे थोडासा एक बोलतात ना, असं थोडासा बाउन्सी वेवी आणि थोडंसं एक मेसी लुक दिसतो त्याच्यामुळे. आणि तुम्हालाही माहिती की अशा प्रकारचे जे मेसी लुक असतात ते किती ट्रेंड करतायत किंवा खूपच सुंदर दिसतात ते. एस्पेशली जे आपले लग्न समारंभ असतात किंवा खूप मोठे असे ओकेजन असतात जिथे आपल्याला अटेंड करायचे असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला हेअरस्टाईल तर एकदम छान मस्त हवी असते. तर मग अशा प्रकारचे जे स्क्रंचीज असतात ना, ते खूप मस्त आहेत. माझ्याकडे जे आहे ते मी डिरेक्टली अशा प्रकारे आहे लावायचे. आणि काही असे असतात की हे फक्त असे एकच असे सुटे असतात जे तुम्हाला फिरवून मग त्याच्यामध्ये युपीने सिक्युअर करायचं असतं. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा हे एकदम बेस्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये काही झंझटच नाहीये. तुम्ही नॉर्मल आंबाडा घालता तसा घालायचा आणि त्याच्यावरती फक्त हे घालायचं आणि हे फक्त असे व्यवस्थित कोंबणे छान मस्त विंचरून घ्यायचं. जसे आपण केस मस्त कसे कोंब करतो तसे ह्याला पण व्यवस्थित कोंब करायचं. बट हे तर मी तुम्हाला सांगेन की कोणत्याही हेअरस्टाईलसाठी हे एकदम मस्ट आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे छान मस्त मस्त जे बन असतात, आंबाडे असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात हेल्पफुल ठरतात, तर ते म्हणजे अशा प्रकारचे जे डोनट असतात. सो हे सिम्पली अशा प्रकारचे डोनट पण तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजे. आणि ह्याच्यापासून तुम्ही खूप वेगवेगळ्या अशा तुमच्या हेअरस्टाईल्स क्रिएट करू शकता. आणि जर तुम्हाला असा व्यवस्थित बन बांधता येत नसेल किंवा माझं असं की माझे केस सिल्की होतात, त्यामुळे मला नाही प्रॉपर तो अंबाडा घालता येत किंवा माझा व्यवस्थित बन नाही बसत, तर मग अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारे जे डोनट असतात त्यांचा यूज करू शकता. आणि जर तुमचं स्वतःचं लग्न होणार असेल तर तुम्हालाही माहिती आहे की आपल्याला जेव्हा नऊवारीवरती वगैरे अशा प्रकारच्या काही हेअरस्टाईल करायच्या असतात, एस्पेशली अंबाडा घालायचा असेल, तर त्यावेळेला ह्याची खूप मदत होते. सो हे अशा प्रकारचे जे डोनट असतात वेगवेगळ्या साईजमध्ये असतात. मी तर हे 3चा सेट मला मिळालेला होता ह्याच्यामध्ये. सो हे तर तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. त्यापुढे आपण बघूया जे की आपल्या प्रत्येकीला हवे असतात आणि ज्याच्याशिवाय कुठलीही हेअरस्टाईल ही इनकम्प्लीटच आहे, ते आहेत गजरे. तर आता फ्रेश फुलांचे, मोगऱ्याचे किंवा असे अबोलीचे गजरे वगैरे, म्हणजे जे फ्रेश फुलांचे असतात त्याची हे काही वेगळीच असते, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार. पण खूपदा असं होतं की समारंभाच्या वेळेला किंवा आयत्या वेळेला जेव्हा आपल्याला हवे असतात तेव्हा ही जे गजरे असतात किंवा फ्रेश फुलांचे बनवलेले जे असतात ना, ते नाही अवेलेबल होत पटकन. आणि त्यावेळेला ना, खरंच सांगते, खूपच चिडचिड वगैरे होते. तर मग अशा वेळेला आपल्याकडे असायला पाहिजेत आर्टिफिशियल जे गजरे असतात ते. त्यातही मी तुम्हाला सांगेन की मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की प्लास्टिकचे जे आले होते, स्क्रंची टाईप होते ते सुद्धा. तर बऱ्याच जणींना काय होतं की
ते जे प्लास्टिकचे असल्यामुळे ना ते थोडेसे मानेला वगैरे टोचल्यासारखे होतात. सो त्याला बाजूला ठेवायचं आणि जे फॅब्रिकचे बनवलेले असतात ते अतिशय सुंदर दिसतात. मी इथे बघाल तर मला हे पूर्ण 8 मिळालेले आहेत, म्हणजे पूर्ण 8चं सेट आहे आणि इतक्या रेंजमध्ये मला हे वेगवेगळ्या प्रकारचे 8 गजरे मिळालेले आहेत. सो तुम्हाला मी दाखवते. तर पहिला आहे बघा, हा अशा प्रकारे आहे. किती सुंदर आहे ना, आणि एकदम असं लांबून बघितलं ना की असं वाटेल की एकदम ओरिजिनल फुलांचाच बनवलेला आहे म्हणून. आणि फॅब्रिकचा आहे त्याच्यामुळे काही तुम्हाला टोचणार नाही, काहीच नाही. छान मस्त तुम्ही हे व्यवस्थित युपीने सिक्युअर करून अंबाड्याला लावू शकता. इनफॅक्ट तुम्ही वेणी जरी घातली असेल तर तुम्हाला माहिती आहे की वेणीला पण असे छान असे ते रोल केले जातात गजरे, तर तुम्ही तशी पण हेअरस्टाईल ह्याच्याने करू शकता. सो अशा प्रकारचे हे 2 गजरे मला मिळाले. हे बघा अशा, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज रंग आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा रेड आहे. अशा प्रकारचे हे गजरे आहेत. त्या पुढचा एक आहे तो अशा प्रकारे आहे, म्हणजे आपली अबोलीची फुलं कशी असतात सो तशा रंगामध्ये आहे. हा सुद्धा अतिशय सुंदर आहे. त्यानंतर एक आहे असा सुंदर असं छान मस्त रेड कलरची जशी फुलं असतात तसाच हा बनवलेला आहे. तर हा सुद्धा खूप मस्त आहे. हे पण मला 2 मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये. सो ते मी तुम्हाला दाखवते. आणि छान म्हणजे क्वालिटी वगैरे सुद्धा खूप मस्त आहे. सो असे हे 4 जे आहेत ना त्याचेच 2 पीस तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे टोटल 8 आहे त्याच्यामध्ये. आणि काय वाईट आहे, म्हणजे खरंच हे खूपच सुंदर आहेत, फॅब्रिकचे बनवलेले आहेत. सो डेफिनेटली तुम्ही हे वॉश पण करू शकता. छान मस्त तुम्ही ते वारंवार वापरू शकता. सगळ्यात महत्वाचं ते आहे, कारण की आपण पैसे घरात टाकतो त्याच्यामध्ये. आणि हे खूप स्वस्तामध्ये मला पूर्ण 8 गजरे मिळालेले आहेत. हे तर मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे जी वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात. आता अशा प्रकारची जी फुलं असतात, आता हे बघा, हे माझ्याकडे असं गुलाबाचं आहे आणि ह्याला इथे खाली अशी युपिन लावलेले असतात. तर फक्त इन्सर्ट करायचे आहे. मग तुम्ही कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल केलेली असेल तर त्याच्यामध्ये हे छान मस्त साईडला असे लावले की खूप सुंदर दिसतात. सो माझ्याकडे असे हे 5-6 रंगाचे वेगवेगळे अशी फुलं आहेत. तर म्हणजे छान वाटतं असे वेगवेगळ्या रंगाचे असल्यामुळे. तुम्ही छान मस्त साडी बरोबर ते स्टाईल करू शकता, लेंग्यावरती स्टाईल करू शकता. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तेव्हा हे वेगवेगळ्या रंगाची जी फुलं आहेत ती तर तुमच्याकडे नक्कीच असायला हवी. मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग दाखवते, ते म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता. आता हे तर तुम्हाला बघून कळलं असेल. छान मस्त जी आपली आता नवरीची हेअरस्टाईल करताना तुम्ही बघितलं असेल की ज्या हेअरस्टाईलिस्ट असतात त्या अशा प्रकारची, म्हणजे जिप्सीची जी फुलं असतात ना, छोटी छोटी एकदम नाजूक अशी असतात पांढऱ्या रंगाची, तर ती वापरतात. तर हीच आहे आणि ही आहे आर्टिफिशियल जिप्सीची. तर मी तुम्हाला तर सांगेन की ही तर तुम्ही नक्की घेऊन ठेवा. आणि ह्याला बघा असा छान मस्त असं झुपका केलेला आहे आणि खाली इथे छान मस्त युपिन लावलेला आहे. सो एखादं फूल घ्यायचं, त्याच्यामध्ये अशी ही जिप्सीची फुलं लावायची, परत फूल लावायचं, मग जिप्सीची फुलं लावायची. अशी छान मस्त तुम्ही हेअरस्टाईल स्वतःच घरी करू शकता. म्हणजे असं कोणाला वाटेल की कोणत्या तरी हेअरस्टाईलिस्टने तुमची ही हेअरस्टाईल केलेली आहे म्हणून. आणि खरं सांगते, ही जिप्सीची फुलं ना ह्या लग्न सराईसाठी तर एकदम बेस्ट आहे. तुम्ही कुठेही बघा, म्हणजे कोणत्याही लग्न कार्यक्रमामध्ये जी नवरी असेल किंवा नवरीच्या घरातले असतील त्यांची हेअरस्टाईलमध्ये हे आवर्जून वापरले जातात. तर हे पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. आणि मला हे टोटल ह्याच्यामध्ये 5 की 6चा हा सेट मिळालेला आहे. सो हे पण मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. त्यापुढे मी अजून एक सुंदर अशी हेअर ॲक्सेसरीज तुम्हाला इकडे दाखवते आहे. ही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, गोल्डन कलर मध्ये. जसा गजरा असतो ना अगदी तसंच आहे, फक्त ह्याला गोल्डन फिनिशिंग केलेलं आहे. आणि जशा कळ्या असतात फुलांच्या तशा प्रमाणे हे पूर्ण गोल्डन मध्ये केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता तुम्ही एखादी काठपदर साडी नेसली असेल ज्याच्यामध्ये छान मस्त सोनेरी जरीचं काम असेल, कोणत्याही प्रकारची साडी असू दे तुमची काठपदर किंवा स्पेशली गोल्डन बॉर्डर असलेली जरीचं, गोल्डन जरीचं काम असलेली, तर त्याच्यावरती अतिशय सुंदर आणि एकदम देखणी दिसते तुमची हेअरस्टाईल. आणि खरंच सांगते, हे अशा प्रकारची जी हेअर ॲक्सेसरीज आहे, हा जो गोल्डन रंगातला जाणारा अशा प्रकारचा जो गजरा तुम्हाला मिळतो तो नक्कीच तुम्ही एकतरी तुमच्याकडे घेऊन ठेवा. कारण की खरंच तुम्ही ह्याला खूप मस्तपैकी स्टाईल करू शकता. आणि बिलीव्ह मी, तुम्ही एकदा का हा केसात घातला ना की खूपच सुंदर लुक दिसतो. इनफॅक्ट तुम्ही मराठी सेलिब्रिटीजना सुद्धा पाहिलं असेल, खूप अशा सेलिब्रिटीजना पाहिलं असेल जे हे अशा प्रकारचे हेअर ॲक्सेसरीज फ्लॉन्ट करतात आणि खरंच खूपच सुंदर दिसतात हे केसांमध्ये लावल्यानंतर. तर हे सुद्धा मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. त्याच्यापुढे मी तुम्हाला एक छान मस्त अजून हेअर ॲक्सेसरीज दाखवते. आणि सध्या ही खूप नवीन आलेलं आहे आणि खूप जास्तीत जास्त हे ट्रेंड करतायत आणि नवीनच आता हे खरं तर तुम्हाला बघायला मिळतील. ते इकडे मी तुम्हाला हे दाखवते.
तो सुंदर असा हा विणलेला छान मस्त गजरा. तर आता क्रोशेचे जसे की तुम्ही तोरण वगैरे तर बघितलेच असतील, तर आता अशा प्रकारचे छान मस्त गजरे जसे असतात ना तसे सेम हे विणलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये छान मस्त असे रेड आणि म्हणजे व्हाईट कलर मध्ये पण आहे आणि असा एक व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन असलेलं आहे. तर हे सुद्धा ना आता खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि स्वतःच बघू शकता की किती छान मस्त दिसेल हा आपण घातल्यानंतर. मला वाटलं की पटकन मी तुमच्याबरोबर हे शेअर करावं, कारण आता सगळीकडे एखादी गोष्ट नवीन मार्केटमध्ये आली की मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ती बघायला मिळते. मग त्यातल्या त्यात मिशोवरती तुम्हाला खूप अफोर्डेबल आणि मेन म्हणजे व्यवस्थित त्या रेंजमध्ये तुम्हाला मिळतं. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अशा प्रकारचा आहे हा गजरा जो वुलनचा तयार केलेला आहे, म्हणजे विणून तयार केलेला आहे. तर हा नक्कीच तुम्ही घेऊ शकता. त्याच्यापुढे मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे मध्यंतरी तुम्ही बघितलंच असेल, खूप जास्त ट्रेंडमध्ये तुम्हाला सगळीकडे बघायला मिळालं असेल. हे आहे छान मस्त हे परांदा. आता हे पंजाबी ज्या मुली किंवा ज्या स्त्रिया आहेत त्या अशा प्रकारच्या हेअरस्टाईलमध्ये यूज करतात, त्यांच्याकडे हे जास्तीत जास्त वापरलं जातं. खरं तर त्यांचीच ही ओळख आहे. तर हे अशा प्रकारे जे परांदा आहेत ते मी मिशोवरून खूपच रिझनेबल रेंजमध्ये मला हे मिळाले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. जशी वेणी घालतो ना त्याच्यामध्येच हे गुंफत जायचं आणि शेवटी मग हे अशा प्रकारे तुम्हाला हे तिथे छान मस्त लटकन दिलेले आहेत. सो खूप सुंदर दिसते आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की ह्या सुद्धा हेअरस्टाईल जी परांदा हेअरस्टाईल आहे ती खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. अशा प्रकारचं एकच जास्त नाही पण एक तरी ऍटलीस्ट तुम्ही अशा प्रकारचा परांदा तुमच्यासाठी घेऊन ठेवू शकता आणि लग्न सराईमध्ये तर तुम्ही छान मस्त हे फ्लॉन्ट करू शकता. इनफॅक्ट कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही छान सुंदर वेणी घालून त्याच्यामध्ये ही छान मस्त त्याला डेकोरेट करू शकता आणि हा परांदा तुम्ही यूज करू शकता. पुढे तुम्ही बघू शकता ही छान मस्त जी ऑर्किडची फुलं कशी असतात सो तशा याच्यामध्ये ही फुलं आहेत आणि ह्याचा एक छान मस्त असा गजऱ्यासारखंच आहे हे आणि हे तुम्ही ओकेशनली तुमच्या साडीवरती किंवा लेहंग्यावरती छान मस्त वापरू शकता. खूपच सुंदर दिसतात आणि फिनिशिंग वगैरे क्वालिटी खूप मस्त आहे या फुलांची. सो पांढरा गजरा जसा आपण घालतो मोगऱ्याचा वगैरे सो त्याला थोडंसं वेगळं बाजूला ठेवून अशा प्रकारची म्हणजे तुम्ही ही जी पण हेअरस्टाईल करणार असाल त्याच्या प्रकारमध्ये तुम्ही अशा प्रकारची ही हेअर ॲक्सेसरीज यूज करू शकता आणि खूपच सुंदर आहे ती. त्याच्यापुढे तुम्ही बघू शकता हे छान मस्त असं फुलांचं आणि याच्यामध्ये छान असे पर्ल वगैरे यूज केलेले आहेत आणि खरं सांगते अशा प्रकारची जी हेअर ॲक्सेसरीज आहे ती एस्पेशली लग्न समारंभासाठी तुमच्याकडे आवर्जून असायला हवीत, कारण ह्याच्यामुळे जो काही लुक तुमचा एनहॅन्स होतो तुमच्या हेअरस्टाईलचा, बिलीव्ह मी तुम्हाला सगळे विचारत बसतील की ही हेअर ॲक्सेसरीज तू कुठून घेतलीस म्हणून. आणि खरंच खूप सुंदर दिसतात आणि कोणत्याही साडीवरती वगैरे तुम्ही मस्तपैकी ही यूज करू शकता. सो अशा प्रकारची ही सुंदर अशी ही हेअर ॲक्सेसरीज आहे जी तुमच्याकडे नक्कीच असायला हवी. मी तुम्हाला आता जी दाखवली ना ती गुलाबाच्या फुलांची होती ना, तर आता मी तुम्हाला अजून एक दाखवते. त्याच्यामध्ये ही फुलं तुम्ही बघू शकता पर्पल शेडमध्ये किती सुंदर फुलांचं काम आहे. हे इतकी सुंदर फुलांची ही डिझाईन आहे. याच्यामध्ये मध्ये पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग अमेझिंग दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि खरंच अशा प्रकारच्या ह्या हेअर ॲक्सेसरीज खरंच लग्न समारंभासाठी तुमच्याकडे नक्कीच असायला हव्यात, कारण ह्याच्याशिवाय तुमची हेअरस्टाईल तर इनकम्प्लीट आहे. सो ही पण जी हेअर ॲक्सेसरीज आहे ह्या फुलांची स्पेशली, कारण ही फुलं तुम्ही बघू शकता थोडी वेगळी आहेत, तर नक्कीच तुम्ही ही अशा प्रकारची घेऊन ठेवायला हवी. त्याच्यापुढे तुम्हाला मी दाखवते ते म्हणजे आता सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असणारे ते म्हणजे ह्या बन ॲक्सेसरीज आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर मिळाली आहे मला हे मिशोवरून आणि ते सुद्धा एकदम स्वस्त, एकदम स्वस्त. सो इकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आहे आणि OMG असं काम आहे ह्याच्यावरती. अमेझिंग दिसते ही, म्हणजे खरंच हे जर आपण अंबाड्यावरती अशा प्रकारे हे लावलं तर खूप सुंदर दिसेल. आणि इनफॅक्ट तुम्ही ह्याचं बॅक साईडला पण बघू शकता छान मस्त दिलेलं आहे. आणि खरंच सांगू तुम्हाला म्हणजे ह्या ज्या ॲक्सेसरीज ज्याच्याकडून ज्या सेलरकडून मी घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे अजूनही प्रचंड व्हरायटीज आहेत, पण खरंच या सेलरकडून तुम्ही घ्या कारण अमेझिंग क्वालिटी मिळते तुम्हाला आणि ती सुद्धा एकदम रिझनेबल रेंजमध्ये. कारण ह्या जर तुम्ही इंस्टाग्राम स्टोअरवरती इंस्टाग्राम खोलून बघितलं तर अशा प्रकारच्या हेअर ॲक्सेसरीज खूपच ओव्हर प्राईस दाखवता येते. दिसायला सुंदर दिसतात बट एवढे पैसे कोणाकडे असतात की ह्याच्यासाठी खर्च करायला. तर तुम्ही खरंच त्यावेळेला तुम्हाला वापरायचं आहे, समारंभासाठी तुम्हाला वापरायचं आहे, तर मग अशा प्रकारची हेअर ॲक्सेसरीज जिथे तुम्हाला किंमत पण कमी आहे आणि क्वालिटी पण तुम्हाला चांगली मिळते, तर नक्कीच तुम्ही ह्याच्यासोबत जाऊ शकता. आणि तुम्हाला हे हायली रेकमेंड करते. तुम्ही स्वतःच बघू शकता की ह्याचं फिनिशिंग वगैरे खूपच सुंदर दिलेलं आहे. सो हे एकदम
मस्ट बाय असं प्रॉडक्ट आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असणारे, पॉप्युलर असणारे आणि जे नवीन नवीन जे आलेले आहेत, आपण आजूबाजूला आता सध्या खूप जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत, तर ते मी सगळे तुमच्याबरोबर इकडे हेअर ॲक्सेसरीज शेअर केलेले आहेत. आणि जे आधीपासूनचे गजरे वगैरे जे आहेत ते पण मी तुम्हाला सगळे दाखवलेले आहेत. त्यातही गजऱ्याचे जे नवीन मला मिळाले मिशोवरून ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. इनफॅक्ट मी सगळं आजच्या हेअर ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि सगळेच खरं तर हे हेअर ॲक्सेसरीज घेण्यासारखे आहेत. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेल्या असतील, तुम्ही नक्की चेक करा आणि तुमच्यासाठी पटापट खरेदी करा. कारण तुम्हालाही माहिती की मिशोवरती जितक्या चांगल्या प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू असतात ना, त्या पटकन आउट ऑफ स्टॉक होतात. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. प्लीज तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. पुन्हा आपण भेटूया असा छान मस्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.